रशिया हा भारताचा अत्यंत निष्ठावान मित्र आहे, पण तुम्हाला माहित आहे का? रशियाच्या राजधानीत म्हणजे मॉस्कोमध्ये एक मराठी माणूस लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा दिमाखात उभा आहे. पण त्याच अण्णाभाऊंना एकेकाळी स्वतःच्या देशात सरकारने त्यांना पासपोर्ट नाकारला होता. अण्णाभाऊ खचले नाही. तब्बल 13 वर्षाच्या संघर्षात त्यांनी आपली लेखणी अधिक धारदार केली. एका बाजूला सरकार त्यांना रोखत होतं, तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या शब्दांची ताकद साता समुद्रापार रशियापर्यंत पोहोचत होती. अखेर नियतीला झुकावं लागलं. 1961 मध्ये जेव्हा त्यांच्या फकीराला राज्य सरकारचा सर्वोच्च पुरस्कार भेटला, तेव्हा सरकारला अण्णाभाऊंना पासपोर्ट देण्याशिवाय पर्याय उरला नाही. 13 वर्षापूर्वी ज्या माणसाला सरकारविरोधी म्हणून अडवलं होतं, तोच माणूस 1961 मध्ये भारताचा सांस्कृतिक राजदूत म्हणून रशियाला रवाना झाला. पण याच रशिया दौऱ्यातही त्यांची दिल्ली विमानतळावर सूटबूट घातलेल्या नेत्यांनी अवहेलना केली. हा साधा न शिकलेला माणूस रशियात काय करणार? त्यांच्या साधी राहणीमानावरून त्यांची थट्टा उडवली गेली. पण त्या टिंगल करणाऱ्यांना माहीत नव्हतं की हा साधा माणूस रशियात पुढे काय इतिहास घडवणार आहे. आज आपण तोच अण्णाभाऊंच्या रशिया दौऱ्यातील थक्क करणारा किस्सा पाहणार आहोत. जेव्हा तिथे अण्णाभाऊंची लोकप्रियता पाहून सोबत गेलेले भारतीय नेतेही थंड पडले होते. नमस्कार मंडळी, मी विठ्ठल, तुम्ही बघताय VS.com. अण्णाभाऊंचा हा जागतिक प्रवास सुरू झाला तो सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या एका छोट्याशा गावातून. 1 ऑगस्ट 1920 रोजी एका मातंग कुटुंबात अण्णाभाऊंचा जन्म झाला. घरची परिस्थिती इतकी हालाकीची होती, 2 वेळच्या जेवणाची भ्रांत होती. अण्णाभाऊ शाळेत गेले खरे, पण फक्त 1.5 दिवस. एका उच्चवर्णीय शिक्षकाने केलेल्या अपमानामुळे अण्णाभाऊंनी शाळेची पाठी फोडली आणि ते बाहेर पडले. शिक्षण सुटलं, पण शिक्षणाची भूक मिटली नाही. दुष्काळामुळे घरची परिस्थिती अधिकच बिघडली आणि अवघे साठे कुटुंब चालत मुंबईच्या दिशेने निघालं. मुंबईत आल्यावर अण्णाभाऊंनी पोटासाठी बूट पॉलिश केली, कुली म्हणून काम केलं, गिरणी कामगार म्हणून घाम गाळला आणि अगदी घरगड्याचं कामही केलं. पण या कष्टाच्या काळातही त्यांच्या खिशात पुस्तकं असायची. मुंबईच्या फुटपाथावर बसून अण्णाभाऊंनी जगाचं साहित्य वाचलं. ज्या माणसाकडे मुंबईत राहायला धड घर नव्हतं, तो माणूस आपल्या शब्दांच्या जोरावर फ्रान्सच्या निमंत्रणापर्यंत पोहोचला होता. 1948 मध्ये पॅरिसमध्ये होणाऱ्या जागतिक शांतता परिषदेसाठी अण्णाभाऊंना भारतातून खास निमंत्रण आलं होतं. एका मराठी शाहिराने पॅरिसच्या व्यासपीठावर जाऊन गाजावाजा करावा, ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट होती. अण्णाभाऊंनी पासपोर्टसाठी अर्ज केला. त्यांना वाटलं होतं की सरकार त्यांना प्रोत्साहन देईल, पण झालं उलटच. तात्कालीन मुंबई सरकारने अण्णाभाऊंना पासपोर्ट नाकारला. त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही आमचे वैरी आहात, आम्ही तुम्हाला तुरुंगात टाकत नाही, हे तुमचं नशीब आहे. पॅरिसचं निमंत्रण हातात असतानाही केवळ राजकीय विचारसरणीमुळे अण्णाभाऊंचा रस्ता अडवण्यात आला. त्यांचा हिरमोड झाला, पण त्यांची जिद्द तुटली नाही. पॅरिसला जाता आलं नाही तरी अण्णाभाऊंनी आपली लेखणी थांबवली नाही. ज्या लेखणीला पॅरिसमध्ये जाण्यापासून रोखलं होतं, त्याच लेखणीचा डंका शेवटी मॉस्कोमध्ये वाजला. 1961 मध्ये त्यांच्या फकीरा कादंबरीला राज्य सरकारचा पुरस्कार भेटला आणि त्याच वर्षी त्यांना इंडो सोव्हिएत कल्चर सोसायटीतर्फे रशियाला जाण्याचे निमंत्रण भेटले. अण्णाभाऊंच्या चित्रा आणि सुलतान या कादंबऱ्या तर रशियात 1940 पासून घराघरात पोहोचल्या होत्या. रशियन लोकांना या मराठी लेखकाची प्रचंड ओढ होती. जेव्हा अण्णाभाऊ रशियाला जाण्यासाठी दिल्लीच्या पालम विमानतळावर पोहोचले, तेव्हा त्यांच्यासोबत भारतातील अनेक डॉक्टर, वकील आणि मोठे नेते होते. त्यात मद्रासचे, चेन्नईचे एक नेते होते, जेकब जिम. अण्णाभाऊंचा साधा पायराव, अंगातला सिल्कचा सदरा, पायजामा आणि पायातली कोल्हापुरी चप्पल पाहून जेकब जिम यांना वाटलं, हा साधा माणूस रशियात काय करणार, यांना कोण ओळखणार. पण अण्णाभाऊंनी त्याच पेहरावात रशिया जिंकून दाखवला. रशियात उतरताच चित्र पालटलं. मॉस्कोच्या रस्त्यावर अण्णाभाऊंना दिसताच रशियन लोक अण्णा अण्णा म्हणून त्यांच्याकडे धावत आले. मंडळी, रशियातील थंडीची कल्पना करा, जिथे तापमान उणे 10 ते 20 अंशापर्यंत खाली जातं. अशा हवामानात रशियन लोक जाडजूड लोकरीचे कोट आणि लेदरचे बूट घालून फिरतात. पण अशा कडाक्याच्या थंडीतही अण्णाभाऊंनी आपला मराठमोळा पेहराव बदलला नाही. हे पाहून तिथले लोक आश्चर्याने थक्क व्हायचे. जेव्हा एक रशियन नागरिकाने कुतूहलाने विचारलं, अण्णा, तुम्हाला थंडी वाजत नाही का? इथे तर आमचे रक्ताचे पाणी होते आणि तुम्ही चक्क चपलावर फिरताय. अण्णाभाऊ मुश्किलपणे हसले आणि म्हणाले, मी महाराष्ट्राच्या उबदार मातीतून आलोय. ही कोल्हापुरी चप्पल आणि माझा स्वाभिमान, मला थंडी वाजू येणार नाही. हा केवळ एक संवाद नव्हता, तर तो एका मराठी माणसाचा साता समुद्रापार दिसलेला स्वाभिमान होता. अण्णाभाऊंनी दाखवून दिलं की पेहराव साधा असला तरी विचार आणि जिद्द हिमालयासारखी उतुंग असावी लागते. जेव्हा अण्णाभाऊ भाषणासाठी स्टेजवर उभे राहिले, तेव्हा त्यांच्या पहाडी आवाजानं अवघं सभागृह दणाणून गेलं. आता कल्पना करा, मॉस्कोचं ते भव्य सभागृह, समोर हजारो रशियन नागरिक आणि विचारवंत बसलेले आहेत. अण्णाभाऊ स्टेजवर येतात. त्यांना रशियन येत नव्हती आणि इंग्रजीवरही फारशी पकड नव्हती. पण अण्णाभाऊंना त्याची फिकीर नव्हती, कारण त्यांच्याकडे मराठी अमोघ शस्त्र होती. अण्णाभाऊंनी आपलं भाषण सुरू केलं ते अस्सल मराठीत. आता रशियन लोकांना मराठी कसं समजणार? तिथे एक नाही तर 2 दुभाषी तैनात होती. ही प्रक्रिया तशी वेळखाऊ होती,
पण अण्णाभाऊंच्या आवाजातला तो जरब, त्यांच्या हातवारी आणि शब्दांमधील धग इतकी प्रभावी होती की रशियन जनता भाषांतर व्हायच्या आधी टाळ्या वाजवायला सुरुवात करायची. अण्णाभाऊंनी तिथे शिवछत्रपतींचा जयकार केला. ते म्हणाले, तुमचा थोर रशियन प्रवासी आपणासे निकितन. जेव्हा भारतात आला तेव्हा त्याने आपले पहिले पाऊल माझ्या मराठी धरणीवर म्हणजे महाराष्ट्रात ठेवले होते आणि मी त्याच पराक्रमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातून आलो आहे. म्हणजेच हा तोच रशियन प्रवासी होता जो 14व्या शतकात म्हणजे वास्को द गामाच्याही आधी भारतात आला होता. मी त्याच महाराष्ट्रातून आलो आहे. हे वाक्य जेव्हा अण्णाभाऊ ताठमानेने म्हणाले, हे ऐकून रशियन लोक भारावून गेले. रशियन लोकांना आपल्या देशातील एका ऐतिहासिक नायकाचे नाव एका भारतीय लोकशाहीरच्या तोंडून ऐकून प्रचंड अभिमान वाटला. मंडळी, हे सगळं वैभव आणि अण्णाभाऊंना मिळणारा राजश्रय पाहून शिष्टमंडळातील त्या मद्रासच्या नेत्यांची म्हणजे जेकब जिम यांची अवस्था बघण्यासारखी झाली होती. जे अण्णाभाऊंना दिल्ली विमानतळावर साधा माणूस समजून दुर्लक्षित करत होते, ते आता पार थंड पडले होते. जेव्हा हे शिष्टमंडळ बाकूकडे प्रवास करत होते तेव्हा जेकब जिम स्वतःहून अण्णाभाऊंच्या जवळ आले. त्यांच्या चेहऱ्यावर आता उपेक्षा नव्हती, तर प्रचंड आदर होता आणि थोडी अपराधीपणाची भावना होती. आणि ते अण्णाभाऊंना म्हणाले, अण्णाभाऊ, खरं सांगू, पालम विमानतळावर तुम्हाला पाहिलं तेव्हा माझा अंदाज पार चुकला होता. मला वाटलं होतं तुम्ही एक सामान्य माणूस आहात, पण आज रशिया तुमचा हा गोतावळा पाहून, तुमच्या भाषणांना होणारी ही फायर ब्रँड गर्दी पाहून मी थक्क झालोय. तुम्ही खरोखरच महान लेखक आहात. अण्णाभाऊंनी त्यांना काय उत्तर दिलं असेल? अण्णाभाऊंनी कोणताही गर्व न करता फक्त एक स्मित हास्य दिलं. कारण ज्या माणसांना आयुष्यभर कष्ट उपसले होते त्याला कुणालाही हरवण्यात रस नव्हता, तर आपली मराठी संस्कृती जगाला दाखवण्यात रस होता. पण तुमच्या मनात प्रश्न नक्की आला असेल, रशियाच्या राजधानी जिथे जगातील मोजक्यात महान व्यक्तींचे पुतळे आहेत तिथे अण्णाभाऊंचा पुतळा का बसवण्यात आला? याचं पहिलं कारण म्हणजे अण्णाभाऊंच्या साहित्याची ताकद. रशियन लोकांनी अण्णाभाऊंना भारताचे मॅक्झिम गॉर्गी मानलं होतं. ज्याप्रमाणे गार्गींनी रशियात कष्टकऱ्यांचा आवाज बुलंद केला, अगदी तसंच काम अण्णाभाऊंनी भारतात केलं होतं. अण्णाभाऊंच्या फकीरा आणि चित्रा या कादंबऱ्यामधल्या अन्यायाविरुद्धचा लढा रशियन जनतेला आपला वाटला. दुसरं कारण म्हणजे अण्णाभाऊंनी 7 समुद्रपार छत्रपती शिवरायांचा इतिहास नेला आणि महाराष्ट्र रशिया यांच्यात प्रेमाचा एक अभेद्य सांस्कृतिक पूल बांधला. रशियाला एक अशा लेखकाचा सन्मान करायचा होता ज्याने गरिबीत जन्म घेऊन जगाला माणुसकी आणि क्रांतीचं शिक्षण दिलं. हा पुतळा उभारण्यासाठी अण्णाभाऊंच्या अनुयायांनी आणि भारत सरकारनं रशियन सरकारकडे पाठपुरावा केला. त्यानंतर रशियाच्या मार्गारिटा रुडोमिनो ग्रंथालयाने मोठ्या आदराने ही जागा दिली. पुतळ्याचे काम पूर्ण झाल्यावर 14 सप्टेंबर 2022 रोजी या पुतळ्याचं अनावरण झालं. तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राची मान अभिमानानं उंचावली, कारण एका साध्या मराठी कामगाराचा पुतळा आज रशियाच्या राजधानीत जगाला प्रेरणा देत उभा आहे. मंडळी, अण्णाभाऊंनी सिद्ध केलं की शरीराला साखळ दंडात बांधता येईल, पण विचारांना रोखणारी भिंत या जगात अजून बनलेली नाही. अण्णाभाऊ साठेंचा हा जागतिक पराक्रम तुम्हाला कसा वाटला? कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ प्रत्येक मराठी माणसापर्यंत शेअर करा, जेणेकरून आपल्या मातीचा हा झेंडा 7 समुद्रापार कसा फडकला हे सर्वांना समजेल. आणि आपल्या वेद.com या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.